स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा धमाका। दोनशे 88 पैकी 207 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष। महाविकास आघाडीचा निवडणुकीमध्ये सुपडा साफ। नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर महायुतीनं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडवला। एकट्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या तितक्या जागा संपूर्ण महाविकास आघाडीलाही जिंकता आलेल्या नाही। त्यामुळे महायुतीमध्ये कालपासूनच जल्लोषाचं वातावरण आहे। आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास 75% नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत। आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो, त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले सगळ्यात पॉवरफुल नेते आहेत। ही बाब या निकालानं पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। सातत्यानं मिळत असलेल्या यशाचा मानही मोठा असतो। फडणवीसांनी सातत्यानं आपल्या पक्षाला आणि पर्यायानं महायुतीलाही यशाच्या शिखरावर पोहोचवले। राज्याच्या राजकारणात या विजयाचं मोठं महत्त्व आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे। आता पुढची मोठी परीक्षा आहे ती महानगरपालिका निवडणुकांची। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह तब्बल 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। यामध्येही महायुती जोरदार तयारी करते। नगर परिषद आणि नगरपालिकांसाठी फडणवीस, शिंदे आणि अजितदादांनी झंझावाती प्रचार केला। त्यामुळे महापालिकांसाठी तर हे तिघे नेते सर्व शहरं पिंजून काढणार यात शंका नाही। महाविकास आघाडीतले बडे नेते निवडणुकीच्या प्रचारात जवळपास गायबच होते। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सभाही अत्यंत कमी होत्या। मुंबईत राहूनच पत्रकार परिषदा घेणं त्यांनी जास्त पसंत केलं। राज ठाकरेंची तर एकही सभा झाली नाही। शरद पवारांच्या पक्षातले स्टार प्रचारकही फारसे दिसले नाहीत। काँग्रेसचंही तसंच, कारण हर्षवर्धन सपकाळ यांनी जरी अनेक दौरे केले तरी त्यांच्या लोकप्रियतेला मर्यादा आहेत। या परिस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला टक्कर द्यायची असेल तर विरोधकांना सुस्ती झटकून कंबर कसावी लागेल। कारण खेळ कोणताही असो, यशस्वी खेळाडूचा पराभव करणं सोपं नसतं। प्रचंड मेहनत आणि सराव करूनच ते घडवून आणावं लागतं।